नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने हा घटक पाहणार आहोत। हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। याच्यावर 1 मार्काला 100% प्रश्न येऊ शकतो। जास्त करून पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, महानगरपालिका लिपिक व तत्सम सरळ सेवा भरतींना याच्यावर आधारित एक प्रश्न नक्की येऊ शकतो। तर गोदावरी नदीची समजा उपनदी विचारली जाईल किंवा कृष्णा नदीची उपनदी विचारली जाऊ शकते किंवा त्यांची उगमस्थानं विचारली जाऊ शकतात। म्हणजे कोणताही प्रश्न याच्यावर येऊ शकतो। कधी कधी काय होतं, उपनद्या विचारतात, कधी कधी उगमस्थानं विचारतात, कधी कधी नद्यांवरील धरणं देखील विचारू शकतात परीक्षांना। तर या ठिकाणी आपण बघूया, आता आपल्याला या ठिकाणी काय बघायचे, उगमस्थानं बघायचे, नद्या व त्यांची उगमस्थानं। ठीक आहे, आता गोदावरी नदीचा उगम कुठे झालेला आहे? गोदावरी नदीचा उगम कुठे झालेला आहे? त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, ब्रह्मगिरी टेकड्यांवर। इथे लिहून घेऊया आपण, त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे विरमगिरी टेकड्यांवर, लक्षात घ्या। आता दुसरी नदी आहे कृष्णा नदी। कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर जिल्हा सातारा। ठीक आहे, ध्यानात ठेवायचं, कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी झालेला आहे। आता तापी नदीचा उगम मुलताई, तापी नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर मुलताई सातपुडा पर्वतावर, आणि हा मध्य प्रदेश, सातपुडा मध्य प्रदेश या ठिकाणी तापी या नदीचा उगम झालेला आहे। आता भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे। भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे। ठीक आहे, आता नर्मदा नदीचा उगम बघूया। आता नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे। आता पेंच नदीचा उगम छिंदवाडा मध्य प्रदेश, आता वैनगंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे? सातपुडा मध्य प्रदेश, या ठिकाणी याचा उगम झालेला आहे। तर परीक्षेला आला तर प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो? समजा गोदावरी या नदीचा उगम कुठे झालाय? तर उत्तर काय? त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक। कधी कधी जिल्हा विचारला जाऊ शकतो किंवा कधी कधी उगमस्थान देखील विचारलं जाऊ शकतं। त्या कृष्णा नदीचा उगम कुठे झालाय? महाबळेश्वर जिल्हा सातारा। भीमा नदीचा भीमाशंकर पुणे, नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश। अशा प्रकारे याच्यावर प्रश्न 1 मार्काला विचारला जाऊ शकतो। आता पाहूया, कोयना, पंचगंगा, इंद्रायणी, उल्हास, वर्धा, पैनगंगा आणि पूर्णा या नद्या व त्यांची उगमस्थानं आता या घटकामध्ये पाहणार आहोत आपण। आता कोयना या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते। कोयना ही नदी सातारा जिल्ह्यामध्ये आहे। कोयना नदीचा उगम कुठे झालाय? महाबळेश्वर सातारा या जिल्ह्यामध्ये झालेला आहे। महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण देखील म्हणून ओळखलं जातं। ठीक आहे, आता पंचगंगा नदीचा उगम कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीचा उगम झालेला आहे। आता कोल्हापूर हे शहर पंचगंगा या नदीकाठी वसलेलं देखील आहे आणि पंचगंगा नदीचा उगम कोल्हापूर शहरामध्ये झाला। इंद्रायणी आपल्याला माहित आहे, देहू, आळंदी ही 2 शहरं इंद्रायणी या नदीकाठी वसलेली आहेत। इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा पुणे या जिल्ह्यामध्ये झालेला आहे। उल्हास या नदीचा उगम खंडाळा सह्याद्री पर्वत
खंडाळा सह्याद्री पर्वतावर झालेला आहे. ठीक आहे. आता वर्धा या नदीचा उगम सातपुडा पर्वत ठीक आहे. आता पैनगंगा बघू. पैनगंगा या नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगा बुलढाणा जिल्हा ठीक आहे. आता पूर्णा नदीचा उगम सातपुडा पर्वतावर आता इथं वर्धा नदीचा उगम झालेला आहे सातपुडा पर्वत मध्य प्रदेश. लक्षात ठेवा. आता आपण किती पाहिले? आता महाराष्ट्रातील नद्या 14 पाहिल्या व त्यांची उगमस्थानं देखील पाहिली. हा घटक इतका महत्वाचा आहे की 1 मार्क तुम्हाला सहज पोलीस भरतीला किंवा तलाठी भरती किंवा जिल्हा परिषद महानगरपालिका लिपिक व सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षेला याच्यावर 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हणतात? तर कोयना नदीचा उगम कुठे झालाय? महाबळेश्वर, सातारा किंवा कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले? पंचगंगा नदीकाठी. पंचगंगा नदीचा उगम कुठे झालाय? तर कोल्हापूर या ठिकाणी. तर उल्हास नदीचा उगम कुठे झालाय? खंडाळा सह्याद्री पर्वतावर. वर्धा नदीचा उगम कुठे झालाय? सातपुडा पर्वत मध्य प्रदेश. तर अशा प्रकारे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. तर महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने हा घटक इतका महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर पोलीस भरतीला तर याच्यावर हमखासच प्रश्न येतात या टॉपिकवर. तलाठी भरतीला पण येऊ शकतात याच्यावर. तर कधी कधी याच्यावर म्हणजे MPSC कंबाईन परीक्षा असते वगैरे, तर त्याला देखील 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. तर हा घटक महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, नक्की तुम्हाला फायदा होऊन जाईल. तर हा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.